नमस्कार मित्रांनो. आपण विषय असा घेतलेला आहे, शेळी पालनाचा विषय घेतलेला आहे मित्रांनो. हे आता आपण तुम्हाला दिसतंय शेळी पालनाचे आखाडा आहे मित्रांनो. तर आपण शेळी पालन करायचं, पण आपल्याजवळ पैसे नाही. तर 5,000त आपण शेळी पालन करतो, ते बी 2 वर्षामध्ये. आपण 2 वर्षामध्ये आपण 30 शेळ्या करतो मित्रांनो. पण कशा करायच्या हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ चांगला होणार आहे मित्रांनो. तर आपण एक अशीच लहान शेळी घ्यायची 5,000पर्यंत. 5,000पर्यंत शेळी घेतली की आपली अशी हे होती. मग तिची सोय घेतली की की 2 वर्षामध्ये 30 शेळ्या होत्या. पण कशा होत्या तर हे नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. चला मग आपल्या विषयाकडे वळूया मित्रांनो. शेळी पालन करायचं, पण आपल्याजवळ पैसे नाही. पण 5,000 रुपयामध्ये शेळी पालन आपलं उभं राहतं मित्रांनो. पण ते 2 वर्षामध्ये 30 शेळ्या होत्या. तर 30 शेळ्या तर काय करायचं शेतकरी मित्रांनो, शेळी पालन करणाऱ्यांनो, आपण असं करायचं काय, एक शेळी घ्यायची आपली अशी लहान पाहून शेळी घ्यायची 5,000पर्यंत. आणि ती एकदा जनली की तिचे 2 म्हणजे 15 महिन्यामध्ये ती 2दा जनते मित्रांनो. तर तर पाटी झाली की आपले 2 वर्षामध्ये 30 शेळ्या होते. आता एका माणसाने असा त्यांचा हे मित्रांनो. तर त्यांनी अशा शेळ्या घेतलेल्या होत्या. आणि शेळ्या घेतल्याच्यानंतर त्यांनी काय केलं, म्हणजे एकच शेळी घेतली होती. एका शेळीची त्यांनी 30 शेळ्या केलेल्या आहे मित्रांनो. पहा मग कशा केलेल्या आहे. आणि त्यांनी एकच लहान पाट घेतली होती, 5 म्हणजे 5,500पर्यंत घेतली त्यांनी. आणि 5,500पर्यंत आता त्यांच्याकडे 2 वर्ष झाले, राईट, कंप्लीट 2 वर्ष झालेले. 2 वर्षामध्ये त्यांनी इतक्या शेळ्या घेतल्या. पहा, तुम्हाला आता दिसते, लाईव्ह दृश्य तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आणि तुम्ही करू शकता. तुम्हाला सोपं तितकं बी अवघड तितकं आहे मित्रांनो. सोपं तितकं अवघड तितकं आहे. आणि करण्यासाठी काय नाही, त्याला खर्च काही येत नाही एवढा, काही नाही. फक्त कुटार आणि आपण 2-3 टाळ्या कुटार जमा करायचं. आणि हे जंगलामध्ये याच्यामध्ये शेळ्यांना चरायला राहतंच मित्रांनो. फक्त आखाडतोंडी भानगड आहे. तर शेतकरी मित्रांनो, काय करायचं तुम्हाला मी सांगतो. घेताना काय करायचं, आपण एक लहान पाट घ्यायची. लहान पाट घेतल्याच्यानंतर आहे ना, त्याच्यामध्ये आपण 2 वर्षामध्ये 30 शेळ्या होत्या. तर मग तसंच असं करत आपल्याकडे लय मोठ्या शेळ्या होत्या. शेळ्या झाल्याच्यानंतर आपण असं करू शकतो. मग आपल्याला शेळी पालनासाठी सोपा प्रोग्राम आहे. काही जास्त अवघड नाही, काही नाही. सोपा प्रोग्राम आहे. फक्त करणारा माणूस पाहिजे फक्त त्याला. आणि एक स्पेशल त्याच्याकडे एक माणूस पाहिजे. स्पेशल माणूस असला ना, तर त्यांनी असं होतं मित्रांनो. शेळी पालन करणं सोपं बी तितकं आहे. आणि एका शेळीमुळे आपल्याकडे 30 शेळ्या आहे ह्या माणसाकडे. ह्या शेळी पालनाकडे 30 शेळ्या आहे मित्रांनो. 30 शेळ्या म्हणजे का तुम्हाला जोक नाही, का जोक नका समजू देऊ. आता शेळी त्यांच्याकडे कम से कम 3-4 लाखाचं उत्पन्न त्यांच्याकडे स्वतः आहे मित्रांनो. स्वतः 3-4 लाखाचं उत्पन्न त्यांच्याकडे स्वतः आहे. आणि हे शेळी म्हणजे सोपा नाही का समजू तुम्ही. शेतकऱ्याला मागं पडते हे मित्रांनो. शेतकऱ्याला मागं पाडतात. असं आपलं शेळी पालनाचं हे कसं आहे कसं नाही सांगा मित्रांनो. आणि असेच तुम्हाला आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी, शेळी पालनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नवीन असेल तर मित्रांनो. आणि होतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि असेच तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला शेळी पालनाचे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. आणि असंच आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला शेळी पालनाचा दाखवू मित्रांनो. बघा कसं आहे कसं नाही. आणि असे तुम्हाला शेळी पालनं पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे शेळी पालनाचे हे होईल मित्रांनो. बघा कसे नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.